नमस्कार मित्रमैत्रिणी. प्रत्येक महिलेने रिकाम्या वेळेत कोणते कामे करावीत हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवीन गोष्टी शिका. यूट्यूबवर नवीन रेसिपी, किचन टिप्स, शिवणकाम, विणकाम, ऑनलाईन कोर्सेस, इंग्लिश बोलणे असू द्या, संगणक, मोबाईलचा वापर असू द्या, यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. आणखी गोष्ट म्हणजे घराचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी घराची सोप्या पद्धतीने मांडणी, आठवड्याचे मील प्लॅनिंग, खर्चाची नोंद वहीत ठेवणे, यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात. आणखी गोष्ट म्हणजे घर बसल्या कमाईचे मार्ग शोधा. पापड, लोणचं, मसाले बनवणे, केक, कुकीज, चॉकलेटचे ऑर्डर घेणे, यूट्यूब चॅनल ओपन करणे, फेसबुक पेज, ऑनलाईन प्रोडक्ट रिव्ह्यू करणे, रील्स बनवणे, यापैकी कोणतेही तुम्ही करू शकता. यामुळे स्वतःची ओळख आणि आर्थिक मदत होते. आणखी गोष्ट म्हणजे वेळेचे नियोजन म्हणजेच टाईम मॅनेजमेंट. दिवसाची टू डू लिस्ट बनवा. काम झाल्यावर टिक अशी खूण करा. मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा. आणखी गोष्ट म्हणजे क्रिएटिव्ह छंद जोपासायला सुरुवात करा. रांगोळी डिझाईन असू द्या, पेंटिंग, स्केचिंग, सजावटीच्या वस्तू असू द्या, ह्या बनवू शकता. या गोष्टीमुळे आपलं मन रमतं. डिजिटल ज्ञान वाढवा. UPI, ऑनलाईन पेमेंट शिकणे, सरकारी योजनाची माहिती घेणे, ऑनलाईन बिल भरणे, ही कामे छोटी जरी वाटत असली तरी ती खूप महत्त्वाची आहेत. यामुळे आपल्याला कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. स्वतःसाठी वेळ द्या. सेल्फ केअर. दररोज 15-20 मिनिटे ध्यान, प्राणायाम किंवा योग करा. आवडते भजन, संगीत वाचणे, हलका वॉक करणे, स्ट्रेचिंग, यामुळे मन शांत राहते आणि तणाव देखील कमी होतो. आणखी म्हणजे कुटुंबासाठी उपयोगी वेळ. मुलांबरोबर बोलणे, अभ्यासात मदत, वडीलधाऱ्यासोबत गप्पा मारणे, त्यांचे अनुभव ऐकणे, यामुळे नातेसंबंध मजबूत होतात. समाजासाठी काहीतरी. शेजाऱ्यांना मदत करणे, महिला बचत गट काढणे, स्वयंसहाय्यक गट करणे, गरजू लोकांसाठी छोटा उपक्रम करणे, वाचनाची सवय लावणे. प्रेरणादायी पुस्तके तुम्ही वाचू शकता. धार्मिक, आध्यात्मिक ग्रंथ वाचू शकता. आरोग्य टिप्स व महिलांसाठी उपयुक्त लेख, यामुळे आपले विचार सकारात्मक होतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आरोग्यासाठी छोटे बदल. कोमट पाणी पिण्याची सवय लावा. घरगुती काढे, हळद, दूध, वेळेवर झोप आणि उठणे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. कौशल्यातून सेवा देखील करायला विसरू नका. तुम्हाला जर कपडे शिवता येत असतील तर तुम्ही कपडे दुरुस्त करू शकता, ब्लाऊज शिवू शकता, पिकोफॉल करू शकता, शेजाऱ्यांसाठी स्वयंपाकात मदत करू शकता. या गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. मित्रमैत्रिणीशी संवाद साधणे, मैत्रिणीशी अनुभव शेअर करा, महिला ग्रुपमध्ये सहभागी व्हा. छोटे उद्दिष्ट ठेवा. या महिन्यात मला नवीन कौशल्य शिकायचं आहे. दररोज 20 मिनिटे स्वतःसाठी द्यायची आहेत. हे छोटे उद्दिष्ट आहेत, पण ते खूप महत्त्वाचे आहेत. विशेष संदेश. घर सांभाळणारी स्त्री म्हणजे फक्त हाऊसवाईफ नाही, ती घराची मॅनेजर, शिक्षक, डॉक्टर आणि आधारस्तंभ असते. हे कायम लक्षात ठेवा. या काही टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. हाऊसवाईफ आहात, भरपूर कामं असतात घरात, हे सर्वांनाच माहिती आहे. पण त्यातून वेळ काढून आपण आपले छंद, काही गोष्टी, नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्या देखील खूप महत्त्वाच्या असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.